आणि प्रामुख्याने अर्थव्यवस्था या संदर्भामध्ये त्यांनी जे काही प्रेझेंटेशन केलेलं आहे आम्हाला आनंद आहे की ते लातूरचे आहे. पण लातूरमध्ये काय काय आहे जे ऍडव्हान्टेज लातूर कसा आहे ते सुद्धा हे ऍडव्हान्टेज लातूर मधलाच एक भाग आहे. म्हणजे रिव्होल्युशन निर्माण ही जर त्यांची संकल्पना जर केंद्राने भविष्यात जर स्वीकारली तर या देशामध्ये एक नवी आर्थिक क्रांती असं त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून मी आपल्या चौडीने केव्हा तरी आपल्या टाइम्स ग्रुपमध्ये जरा मुंबईला बोलवा, त्याचे तास दीड तास प्रेझेंटेशन पहा. मी आणि माझ्या सर्व सचिवांनी त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं आणि खरोखर बेसिक त्यांनी तो जो विचार तो मांडलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपोआप आपल्याला शोधता येतील. ब्लॅक मनी कसा घालवायचा, आज जे आपल्या देशावर सतत आतंकवादाची छाया आहे आणि कुठल्याही ऍक्टिव्हिटी जी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी असते ती पैशाशिवाय चालत नाही. आज आपण पेपरवर वाचतो की इतक्या नोटा बाहेरून आल्या, इतक्या नोटा इकडनं आल्या आणि त्याच्यामुळं इतक्या पकडल्या तितक्या पकडल्या, अनेक बातम्या आपण रोज कुठेतरी कुठं वाचत असतो. त्या ज्या काही बोगस ज्या नोटा येत आहेत ते सगळे या कामासाठी टेररिझम वाढवण्याच्यासाठी या पैशाचा सतत उपयोग होतोय. त्यांचं एकच म्हणणं आहे की कुठलाही व्यवहार 2000च्या वर कॅशनी करायचा नाही, तो चेकनी करायचा. अशी एक व्यवस्था त्यांनी मांडली आहे. मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला आणि आपल्या मनातले जितके प्रश्न असू शकतात तेवढा विचार करून त्यांनी प्रेझेंटेशन तयार केलं. त्याच्यावर आणखी एखादा प्रश्न असेल तरी ते उत्तर द्यायला तयार. तेव्हा मला असं वाटतं की असा एक विचार आज खरं म्हणजे ते फक्त लातूरच्या दृष्टीकडनं काय आवश्यक आहे, नर्सिंग सेवा कशी अधिक निर्माण केली पाहिजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याच्यानंतरच्या या आरोग्य सेवा आणि मिश्राधीनता जी वाढते त्याच्यावर काहीतरी मला वाटतं प्रश्न मांडलेला आहे. मला असं वाटतं की लातूरमध्ये औद्योगिक आणि आता उद्याच्या काळामध्ये हेल्थ टुरिझम हा एक नवीन कॉन्सेप्ट पुढे येतो. आज नागपूरच्या सारख्या ठिकाणी आम्ही जे एसईझेड निर्माण करतो तिथे आम्ही स्वतंत्र हेल्थ हब निर्माण करतो. देशातले सगळ्यात टॉप जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत त्या सर्वांनी येऊन तिथं प्लॉट घेतले आणि नागपूर हे सेंट्रल असल्यामुळे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी नागपूर असल्यामुळे त्या ठिकाणी आता बरेचसे लोक बाहेरच्या देशात येऊन त्या ठिकाणी उपचार आपले घेतील आणि सर्व एकाच वेळा कॉमन फॅसिलिटीज त्या भागामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने असा आम्ही प्लॅन केलेला आहे. अशा प्रकारचे हेल्थ सेंटर्स, सुपर स्पेशालिटी सेंटर्स हे आपल्याला जर निर्माण करणारे लातूर त्या कामामध्ये आम्ही निश्चितपणाने पुढाकार घेतला. तेव्हा या सर्वांची मतं ऐकल्याच्या नंतर आणि त्याची त्याचा जो दृष्टिकोन आहे हा अतिशय पोषक आणि त्यांच्या मनातल्या कल्पना कदाचित मांडण्याची संधी आपण हे व्यासपीठ निर्माण केलं. मठाने ही संधी त्याला प्राप्त करून दिली.